ही काळीज काटा कादंबरी तुम्हाला विशेष वाटेल. 17 दिवसात दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत लिहून मी पूर्ण केलेली आहे. वाह, मी असं वाचकांना आव्हान केलं की काळीज काटा कादंबरी मधलं कुठलंही पान काढायचं आणि त्यात समाजाला देणारा विचार नसेल तर बर. ते पान फाडून मला सांगायचं. मागच्या वर्षी मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाला. हो हो हो. काही फरक पडलाय का हो? अभिजात भाषाचा दर्जा मिळाला, परंतु त्या मानानं त्या लेखकांना प्रोत्साहन मिळणं, त्या प्रकाशकांना प्रोत्साहन मिळणं आणि साहित्याचे कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी कसे होतील शासनाच्या माध्यमातून याबाबत खूप गरजेचं आहे. मराठी भाषा घराघरात पोचवणारा पहिला घरच्या बाहेरचा माणूस कोण? तर शिक्षक. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला सुनील साहेब आलेले आहेत. आमचे जुने मित्र आहेत आणि मुख्य म्हणजे हाडाचे शिक्षक आहेत मराठी भाषेचे. सुनील साहेब नमस्कार. नमस्ते. सगळ्यात पहिलं मला सांगा, मूड कसा आहे तुमचा? मूड एकदम मस्त आहे, काहीच अडचण नाही. बर, बर. सगळा माहोल अगदी प्रफुल्लित करणारा आहे. बरोबर. अगदी कालपासून आम्ही सगळे शब्दांच्या दुनियेत आहोत राईट. आणि जिथं पाहावं तिकडं ही शब्दांची दुनिया. आणि खरं तर सातारकरांनी इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्याच लोकांचा मूड अगदी व्यवस्थित ठेवलेला आहे. राईट, असं. आणि प्रेम पण आपल्यावरती भरभरून 100%. करतायत हो ते. हो हो. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे प्रेम आलंच. आलंच. बरं. असं तुमच्या पुस्तकांबद्दल मला जरा सांगा ना. माझं पहिलं पुस्तक 2016ला कवी प्रशांत मोरे आणि आमचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या शुभ हस्ते कविता संग्रह मी माझ्या गावी प्रकाशित केला. बर. म्हणजे प्रशांत मोरेंच्या कवितांमुळे मला स्फूर्ती मिळाली. बर. मी डीएडला सोलापूरला असताना तिथं दमानी पुरस्कार वितरणाच्या संदर्भानं त्यांचा एक कार्यक्रम मी पाहिला आणि तिथून माझी कविता त्यांच्या माध्यमातून फुलून आली. तर मला असं वाटायचं की या माणसाला मी माझ्या गावात बोलवणार आणि माझ्या कविताच्या संग्रहाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला. आणि मग त्यांना बोलवूनच माझं पहिलं पुस्तक 2016ला त्या ठिकाणी प्रकाशित झालं. आणि त्यानंतर मग आमचे ग्रामीण साहित्यिक पंढरपूरचे आम्ही दुसरे विठ्ठल म्हणतो सन्माननीय दत्ता भोसले सर यांनी वेदनेच्या पाऊलखुणा या पुस्तकाला इतकं प्रोत्साहित केलं आणि त्यातून मग माझ्या काळीज काटा नावाच्या कादंबरीचा जन्म झाला. आणि ही काळीज काटा कादंबरी तुम्हाला विशेष वाटेल. 17 दिवसात दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत लिहून मी पूर्ण केलेली आहे. वाह. केवळ 17 दिवसात. हे फक्त 34 तासामध्ये. येस. बर. असं. बर. काय काय वाचायला मिळेल आपल्याला काळीज काटामध्ये? काळीज काटा ही अशी कादंबरी आहे, माझं ड्रीम प्रोजेक्ट म्हणलं तरी चालेल. परंतु ती इतक्या लियतेने आलं, इतक्या ताकदीने आलं. कारण आता मी बऱ्याच वाचकांना असं आवाहन केलं, 2 आवृत्त्या संपलेल्या आहेत. घनश्याम पाटील यांचं चपराक प्रकाशननं ही कादंबरी लगेच उचलली. बरोबर. मी असं वाचकांना आव्हान केलं की काळीज काटा कादंबरी मधलं कुठलंही पान काढायचं आणि त्यात समाजाला देणारा विचार नसेल तर ते पान फाडून मला सांगायचं. पानाचा नंबर. वा. म्हणजे स्वतःच्या कामावरती किती कॉन्फिडन्स आहे हे ह्याच्यातून दिसून येतं. त्यामुळे मी आणि आजपर्यंत एकही लेखक असा भेटला नाही की बाबा नाही हे काळीज काटा काही मला आवडलं नाही असं नाही. पुण्यातल्या शिरूर मधली एक भगिनी होती, तिनं फोन करून मला सांगितलं, पहाटे 6 वाजता तिचा फोन आला. 2:30 वाजता तिचं मूल लहान होतं आणि मूल उठलं आणि ती पण उठली, परत झोप लागेना म्हणून तिनं कादंबरी वाचायला घेतली. 2:30 काळीज काटा 2:30 ते 5:45 वाजेपर्यंत ती कादंबरी वाचून तिनं पूर्ण केली. आणि 6 वाजता फोन करून ती म्हणली की मी डोळे पुसत तुम्हाला बोलते, हुंदका मला आवरत नाही. म्हणजे त्या कादंबरीत एक विषय नाही की जो पुढे येतो, प्रत्येक विषय म्हणजे मुलीनं बापाशी कसं वागावं, बापानं मुलीशी कसं वागावं, प्रियकरानं प्रियशीशी कसं वागावं. काळीज काटा म्हणजे एक आत्मिक प्रेमाचं सुंदर मंदिर असं डॉक्टर दत्ता भोसले सरांनी उल्लेख केला या कादंबरीचा. अशी ही कादंबरी. आणि असंख्य वाचकांचे अजूनही फोन येतात, आम्हाला आवडली, आम्ही याच्यावर हे केलं ते केलं आणि वाचतात, खूप प्रेम करतात कादंबरीवर. आणि दुसरं पुस्तक गावपण शोधताना नावाचं आहे. जे गावपण शोधताना म्हणजे गावात मोबाईलचा एक टॉवर आला
आणि गावातल्या जुन्या संकल्पनांमध्ये कसा बदल होत गेला, गाव पण गेलं, गाव पण गेलं. मग ते मला शोधायचं आहे. आधी आपण पारावर बसायचो, ते आता बसणं बंद झालं. मग ते पार ढासळला, व्हॉट्सअप वरती पार भरवायला 100%. मग तो पार गेला, आमचा शेजाऱ्यांमधला संवाद गेला. म्हणजे आपले पहिले खरे मित्र कोण आहेत तर शेजारी. बरोबर. कुठलंही संकट असेल तर पहिल्यांदा हाक आपण शेजाऱ्याला मारतो. पण तो शेजारी आमच्यापासून कसा दुरावत गेला, ग्रामीण खेळ असतील त्या खेळांमध्ये काय बदल झाले किंवा ते कसे आमच्यापासून लांब चालले, ग्रामीण संस्कृती आहे, या सगळ्या संकल्पनांना 11 भागांमध्ये 16 भागांमध्ये मी वाचकांसमोर ठेवलेलं आहे. आणि मराठी भाषेचे शिक्षक तुम्ही. हो, यस. मागच्या वर्षी मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाला. हो. काही फरक पडलाय का हो? असा काही फरक पडला नाही. फक्त मनामनात मराठी आहेच मुळात. पण असं नाही की आपण बऱ्याच वेळा इंग्रजी शब्दांचा वापर करतोच. असं नाही की पर्टिक्युलर प्रत्येक गोष्ट आपण मराठीतून होते. पर्टिक्युलर म्हणाला. मग या गोष्टी आहेत सगळ्या. त्यामुळं असं नाही की अभिजात भाषाचा दर्जा मिळाला, परंतु त्या मानानं त्या लेखकांना प्रोत्साहन मिळणं, त्या प्रकाशकांना प्रोत्साहन मिळणं आणि साहित्याचे कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी कसे होतील शासनाच्या माध्यमातून, याबाबत खूप गरजेचं आहे. आता जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. जिल्हा स्तरपर्यंत पोहोचलंय. आता माझ्या सोलापूर जिल्ह्यात पण ग्रंथ महोत्सव होतो आणि ग्रंथ महोत्सव होतो, परंतु त्यात असं म्हणजे साहित्यिकांच्या संदर्भानं बऱ्याच वेळा थोडस वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं किंवा त्याला सन्मानानं तितक्या ताकदीनं बोलवलं जातं, असं नाही होत. मग आता परवाच्या ग्रंथ महोत्सवात आम्ही गेलो, पण येण्या जाण्याची सुद्धा तरतूद नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर आल्या. परत त्या संयोजकांनी ठीक आहे बाबा आम्ही काहीतरी करू, अशा गोष्टी होतात. कसं आहे सुनील साहेब, ही सगळी प्रोसेस आहे. हो, पोर जन्मायला पण 9 महिने 9 दिवस थांबायला. हो. सो याच नोटवरती कुठेतरी थांबूया की उद्या थोडा बदल घडेल, परवा थोडा बदल घडेल. बरोबर. आणि मला तुमच्या कविता संग्रहाकडे यायचंय. बर, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना मला. वेदनेच्या पाऊल खुणा नावाचा कविता संग्रह आहे. खर तर डीएडला असताना हा कवितेचा लळा प्रशांत मोरे सरांमुळे लागला. बरोबर. आणि मग दत्ता भोसले सर असतील, आमचे सगळे संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे शिक्षक मंडळी आहेत, प्राध्यापक धनय चव्हाण आहेत, ही सगळी माणसं प्रोत्साहित करत गेली आणि त्यातून मग कविता फुलत गेली. आज सातारच्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रितांच्या कवी संमेलनात येण्याचा मान केवळ या सर्व साहित्यिकांच्या प्रोत्साहनामुळे आहे. मग त्यात कल्याणराव शिंदे असतील, पद्माकर कुलकर्णी असतील, मग सुनीताराजे पवार साहेब असतील, ह्या सगळ्यांमुळं इथपर्यंत येण्याची संधी मिळाली. पण त्याही पेक्षा की या सगळ्यांनी शब्दांवर भरभरून प्रेम केलं. खरंय. असं आहे. आजही कुठेही मी गेलो तर माझा शिक्षक मित्र, माझा सहकारी म्हणतो, अरे वा छान, तू खूप छान सादर करतो, तुम्ही खूप छान केलं. आणि ग्रामीण भागात आमच्या जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात जिथं कवी संमेलनाचे कार्यक्रम होतात, त्या कवी संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये मी सूत्रसंचालक असतो. तर खूप मजा येते तो कार्यक्रम करताना आणि अगदी छान पद्धतीनं होत. असं तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही निमंत्रित कवी आहात. कविता सादर झाली? हो, कालच झाली सादर. आम्हाला ती परत ऐकायची आहे. बापरे, ऐकू. मला वाटतं त्याच्याऐवजी दुसरी ऐकू का मी? नक्की. कसं झालं, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही घरी जाऊन मुलांना शिकवू लागलो, शाळा बंद होत्या. मग एक प्रसंग असा आला की तो मुलगा मला म्हणाला की सर हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही शिकवताय, जाताय, मध्यान्ह भोजन कधी येणार आहे किंवा मला त्याची गरज आहे या तुमच्या शब्दांपेक्षाही. मग त्यातून गुरुजी नावाची कविता मी लिहिली. गुरुजी. की त्या मुलाला पडलेला प्रश्न आहे की गुरुजी, पाटीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? गुरुजी, पाटीवरती काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? मग पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकूळ भिजवून दाखवा बरं. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. आणि कसं शिवणार तुम्ही आतून फाटलेल्या माझ्या बापाचं अंग? गुरुजी, परवा वर्गात पावसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस. गुरुजी, परवा वर्गात पावसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस. पोटात भुकेच्या आगडोंबांनी बदलता येत नाही रात्रीत कुस. खरंय. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो
आणि दिवसभराची भूक भागवतो. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. रात्री केलीच आतड्यांनी वळवळ तर जेवायला चांदण्याच मागवतो. का हो गुरुजी, कुण्या कवीला म्हणे भाकरीत चंद्र दिसला. हो, कुण्या कवीला म्हणे भाकरीत चंद्र दिसला, मग मला चांदण्यात भात का वाटू नये. अगदी खरं. मग मला चांदण्यात भात का वाटू नये आणि माझ्या जेवणाचे हात चोरणाऱ्यांचे आम्ही हात का छाटू नये. वाह, माझ्या जेवणाचे ताट चोरणाऱ्यांचे आम्ही हात का छाटू नये. गुरुजी, पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. व्यवस्थेने डांबरीवर आपटलेल्या चिपाडागत बाप रोज फासळतोय. गुरुजी, काही असू द्या, पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. क्या बात आहे. पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. आम्हीच साचवला आमच्या डोक्यात जातीचा कचरा, त्या सांगा त्याला पहिल्यांदा कसं झाडू. गुरुजी, गुरुजी, काही असू द्या, गुरुजी, काही असू द्या, वर्गामध्ये असं काहीतरी शिकवा की कधीही ठेस लागली, माणूस पडला तर आमच्यातला माणूस जागा झाला पाहिजे. आमच्यातला माणूस जागा झाला पाहिजे. तो माणूस निर्माण करण्याची ताकद गुरुजी तुमच्यामध्ये आहे. गुरुजी तुमच्यामध्ये आहे. खरंय, खरंय. असं म्हणतात की कविता सादर करायच्या आधी कवीनी काही बोलायचं नसतं आणि नंतरही काही बोलायचं नसतं. आणि ज्यांनी ती कविता ऐकलीये त्यांनी ती कविता फक्त स्वतः सामावून घ्यायची असते, त्याच्यापासून काहीतरी शिकायचं असतं. सुनील दादा आज इथे आले. मन हलवून टाकणारी कविता सुनील दादा तुम्ही सादर केलीत. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला नीट गप्पा मारता येत नाहीयेत. पण आज आपण इथेच थांबूया. मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया. मस्त गप्पांचा भरपूर बरेच विषय आहेत, बरेच विषय आहेत. आता आपण इथे थांबूया. नक्की. पण आमची एक प्रथा आहे की पॉडकास्टची सुरुवात आम्ही एका फिक्स प्रश्नाने करतो की मूड कसा आहे. बरोबर. आणि पॉडकास्टचा शेवट हा आम्ही तोंड गोड करून करतो. अरे वा. आपण साताऱ्यात आहोत. हो, येस. सातारा म्हणजे कंदी पेढे. येस. आणि त्यातल्या त्यात पण एक मोठं नाव म्हणजे मोदी कंदी पेढे. तर मोदी कंदी पेढ्यांनी आपले ते ब्रँड पार्टनर्स आहेत. हो. त्यांनी तोंड गोड करायला त्यांचे काही प्रोडक्ट्स आपल्याकडे दिलेले आहेत. आणि रिटकवळी नावाचं एक गाव आहे. तुम्ही सोलापूरच्या आहात, लांबोटी चिवडा तुम्हाला माहिती आहे. लांबोटी गाव आहे. तसंच इथे रिटकवली नावाचं एक गाव आहे आणि तिथलाही चिवडा फेमस आहे. अरे वा. तेही आपले ब्रँड पार्टनर्स आहेत. तर थोडा आपण त्याचाही स्वाद घ्यावा आणि आपण थांबूया इथे. नक्कीच. अशा पद्धतीने एक शिक्षक, मराठी भाषेचा शिक्षक, एक कवी काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते हे आता आपण 10-15 मिनिटांच्या सुनील दादांबरोबर ज्या गप्पा मारल्या त्याच्यात बघितलं. आज इथेच थांबतोय, पण परत सुनील दादांबरोबर आपण नक्की गप्पा मारणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.